सुरुवातीलाच मित्रांनो बातमी येते शिवसेनेच्या गोटातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गोटातून मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा 17 पैकी 17 जागी झाला पहिला मोठा विजय। विजयाने शिक्कामोर्तब। तर राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे हेच ब्रँड असल्याचं पुन्हा एकदा झालंय सिद्ध। शिवसैनिकांनी ठाकरेंच्या नावाचा केला जल्लोष सुरू। उद्धव ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद म्हणत भारतीय जनता पार्टीची आणि शिंदे गटाची गेल्या 20 वर्षांची सत्ता अखेर टाकली उलटून। मित्रांनो काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड पुन्हा एकदा झाला चालू। सविस्तरपणे या बातमीचा घेऊया आढावा। महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंना कमी लेखने आता भाजपला चांगलंच अंगलट आलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा प्रचंड मोठा दणदणीत विजय झाल्याने राज्याच्या राजकारणावरती त्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे प्रचंड ब्रँड अँबॅसेडर असलेले नेते, प्रसिद्धीच्या शिखरावरती पोहोचलेलं नेतृत्व आहे। याच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजय आता अतिशय मोठ्या चर्चेमध्ये आहे। मित्रांनो बातमी पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर कडवट शिवसैनिक असाल तर आपण नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। उद्धव बाळासाहेब ठाकरे युबीटी अशा प्रकारची कमेंट किंवा आपल्या महत्त्वाच्या बातमीसह आपल्या जिल्ह्याचं आणि गावाचं नाव, स्वतःचं नाव लिहायला देखील आपण विसरू नका। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे कसा उभा आहे हे आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे। तेव्हा जेवढ्या कमेंट जास्त पडतील तेवढ्या कमेंट आपण खाली द्यायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्रासाठी नवीन ब्रँड पुढे आलाय। एकनाथ शिंदे यांनी गेल्या 3 वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावरती धक्के देण्यास सुरुवात केली होती। ठाकरेंची शिवसेना सगळी पुरती फोडली होती, परंतु फोडल्याच्या नंतर देखील उद्धव ठाकरे आता महागात पडू लागलेत। भाजपला ही युती महागात पडू लागली असतानाच त्यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता आणि सत्तेच्या बाहेर काढलं गेलं होतं। परंतु आता मात्र जनता आता शहाणी झाली आहे। जनतेला माहित पडलंय भाजपचं राजकारण आणि एकनाथ शिंदे यांचं राजकारण। यावरूनच महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा आता तुम्हाला महाराष्ट्रभर पाहायला मिळू लागलाय। कोकण, मराठवाडा आणि मुंबई ही खरी उद्धव ठाकरेंचे बालेकिल्ले असणारी शिवसेनेची जमेची बाजू, परंतु या जमेची बाजू तर उद्धव ठाकरेंचं स्थान खूप शिखरावरती आहेच, परंतु उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये शिवसेना कमकुवत होती। त्याच भागामध्ये मिळालेला हा विजय आता उद्धव ठाकरेंसाठी नवसंजीवनी आणि पक्षाला भरारी उंच रूपात अशा स्वरूपाचा ठरू लागलाय। यामुळे शिंदे सेनेच्या मंत्र्यांना आणि आमदारांना हा तगडा झटका म्हणावा लागेल। त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरेंनी मिळवलेला हा विजय आता मात्र महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय बनतोय। 17 पैकी 17 जागांवरती दणदणीत विजय मिळवणं हे काही सोपी गोष्ट नाही, परंतु उद्धव ठाकरे यांचा हा विजय आता निश्चितच सगळीकडे विचार केला जातोय। मित्रांनो शिवसेना संपवली, उद्धव ठाकरेंना संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपला तडाखेबाज उत्तर शिवसैनिकांनी दिलंय, महाराष्ट्राच्या जनतेने दिलंय। महाराष्ट्र अजूनही झोपलेला नाही, महाराष्ट्र अजूनही जागा आहे, हे याचं मूर्तिमंत उदाहरण असल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय। उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांना भाजपा बाजूला सारत होती, मात्र भाजपला इथपर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलंय, बाळासाहेबांनी केलंय। आता भाजपा असे धोके देऊ शकत नाही असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केले गेले होते। उद्धव ठाकरे यांना संपवण्याची, त्यांच्या पक्षाला संपवण्याची भाषा, त्यांच्या शिवसेना धनुष्यबाण चिन्हाला संपवण्याची भाषा भाजपकडून वारंवार केली गेली, मात्र या देशामध्ये एकमेव लढणारा नेता म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव भाजपला दरवेळेस भारी पडल्याचं आपण पाहिलंय आणि उद्धव ठाकरे देखील त्यांना भारी पडल्याचं आपण वारंवार पाहिलेलं आहे।
मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेला जातीलच, परंतु बघूया उद्धव ठाकरेंचा कुठे झालाय प्रचंड मोठा दणदणीत विजय। या विजयाने सगळ्यांचेच धावे दणाणले आहेत। आता सविस्तरपणे जाणून घेऊया ठाकरेंच्या शिवसेनेचा धमाकेबाज विजय। विदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पहिल्यांदाच अतिशय मोठं रेकॉर्ड केलेलं आहे। जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या सगळ्यात मोठ्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाने जोरदार विजय मिळवत 20 वर्षाची भाजपची सत्ता संपवली आहे। 17 जणांचा या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय मिळाला असून इथे बहुमत मिळवत एक हाती सत्ता उद्धव ठाकरेंनी हस्तगत केल्यामुळे भाजपला मात्र मोठा धक्का बसलाय। दरवर्षी लाखो रुपयांची करोड रुपयांचा निधी असणारी ही महानगरपालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था इथे भाजपची गेल्या 20 वर्षापासूनची सत्ता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एका मिनिटात घालवल्याने राज्याच्या राजकारणामध्ये ही चर्चा सुरू झाली आहे। स्थानिक पातळीवरती मजबूत संघटनांनी भाजपचा किल्ला बालेकिल्ला समजली जाणारी ही संपूर्ण मोठी निवडणूक आता मात्र त्यांच्या हातातून गेलेली आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये परिस्थिती बदलत गेली। शिंदे भाजप सरकारच्या काळामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला, निधी वितरणातील असमानता, स्थानिक विकासात झालेली ढिलाई, सत्ताधाऱ्यांचा अहंकार यामुळे जनतेचा रोष वाढू लागला। याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाने स्वाभिमानाचा लढा मराठी माणसांचा विजय या घोषवाक्यासह मोहीम उभारली। ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात संपूर्ण वाशिम जिल्ह्याचं लक्ष या गावाकडे लागलं होतं, या तालुक्याकडे लागले होते, या जिल्ह्याकडे लागले होते। यावेळी मात्र ठाकरे गटाने घराघरात जाऊन प्रचार केला। त्यांच्या प्रमुख उमेदवाराने ग्रामीण भागात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं। याचमुळे महिलांसाठी स्वयंरोजगार योजना, शेतकऱ्यांसाठी पाण्याच्या सोयी आणि तरुणांसाठी क्रीडांगण अशा स्थानिक प्रश्नांवरती भर दिला गेला। याच कारणास्तव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजय अतिशय मोलाचा ठरल्याचं बोललं जाते। निकालाच्या दिवशी सकाळपासूनच गावामध्ये उत्सुकता होती। पहिल्याच फेरीत ठाकरे गट आघाडीवर होता। दुपारी 12 वाजता मात्र सर्वच्या सर्व जागी उद्धव ठाकरे गटाने जिंकल्यामुळे भाजप गट फक्त एक जागेवरती आणि शिंदे गट एका जागेवरती आघाडीवर होते, परंतु सर्वच ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा विजय सगळ्यात मोठा मानला गेलाय। निकाल जाहीर होताच गावात जल्लोष उसळला। फटाके, गुलाल, लेझिम नाच आणि उद्धव साहेब जिंदाबाद अशा घोषणा वातावरणात घुमू लागल्या। महिलांनी आरत्या करून नवीन सदस्यांचे स्वागत केले। गावामध्ये भगवा झेंडा फडकून जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे अशा प्रकारचा जल्लोष प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाला। यामुळे मराठवाड्यातून उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली असून महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आता ठाकरेंची शिवसेना ही वाजणार, घुमणार आणि भगवा फडकणार अशा स्वरूपाचं वलय ठाकरेंच्या भोवती निर्माण झालंय। तर मित्रांनो, हा उद्धव ठाकरेंचा विजय आगामी काळामध्ये शिवसेनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातोय। नक्की यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या। धन्यवाद।